मुंबई, दिल्ली, गुजरात, कर्नाटक, देश विदेशामधून भाविक लाखोच्या संख्येने येत असतात. आता एवढे लोक येतात तर दत्तधाम सरकारमध्ये काय आहे? तर या त्रिभुवनामध्ये जे सर्वात श्रेष्ठ आहे, ब्रह्म विष्णू शिवात्मक शक्तीने युक्त जे आहे, त्या दत्त प्रभूंचं निवासस्थान म्हणजे दत्तधाम सरकार आहे. तर आपल्या इथे जे प्रार्थना चालत असती, जो संकल्प चालत असतो, ध्यानधारणा चालत असती, त्यावेळेस आपण जशी देवाच्या मूर्तीची स्थापना मंदिरामध्ये करत असतो, शंख वाजवून श्री दत्त प्रभूंची स्थापना तुमच्या हृदयामध्ये केली जाते. मग आपली प्रार्थना चालू होत असते. तुम्हाला फळप्राप्ती जर पाहिजे असेल तर दत्तधाम सरकारमध्ये जी प्रार्थना चालत असती, एक वेळेस अवश्य प्रार्थना करून बघा. आपल्या दत्तधाम सरकारमध्ये जे चालत असतं ते तुमच्या घरामध्ये दिसत असतं, कारण सर्व काही लाईव्ह चालू असतं. ज्यांचं म्हणणं आहे देव नाही, त्यांनी एक वेळेस अवश्य प्रार्थना संकल्प ध्यानधारणा करून बघावी. घरून केली तरीही चालेल. तुमची कोणतीही समस्या असेल, तुम्ही मनामध्ये तुमची समस्या धरा, घरामध्ये संकल्पाला बसा. तुमच्या मनामध्ये जी काही समस्या असेल ती प्रार्थनेमध्ये संकल्पामध्ये श्री दत्त प्रभू माझ्या मुखातून बोलून घेणार. एक वेळेस अवश्य तुम्ही दत्त प्रभूंचा साक्षात्कार बघू शकता.